5 किलोमीटरला 26 मिनिटं नाही चढणार भाई पेट्रोलला एवढी लांब लाईन. आता पेट्रोल फिलअप केलं पहिला आणि पाऊस आहे. रेनकोट अजून घातलेलं नाही आहे मी. म्हणजे पहिला मी ऑर्डर मारत होतो पण व्हिडिओ पहिला आहे आपला. तर पहिला साईडला कुठेतरी थांबतो. पहिलं तर रेनकोट घालूया कारण पाऊस आत्ताच जोरात पाऊस येऊन गेला. मी पेट्रोल पंपावरती होतो, पाऊस येऊन गेला जोरात. भाई मी माझ्याकडे जेवढे ॲप आहेत ना सगळ्यावरती मी ऑनलाईन आलो. कोपर खेळणे टू कोपर खेळणे 66 जेवढे माझ्याकडे ॲप आहेत ना सगळ्या ॲपमध्ये मी ऑनलाईन आलो आहे. हे आपलं ट्रॅकर बॉस, त्याच्यानंतर हे डिलिव्हरी, हे उबेर आणि हे आपलं पोर्टर. सगळ्या ॲपवरती ज्याच्यावरती पहिला ऑर्डर भेटेल ना ती घ्यायची. चला मी जास्त मल्टी ऑर्डरच्या नादाला लागत नाही. मल्टी ऑर्डर मी जास्त घ्यायला बघत नाही. जे भेटेल ना मला ती मी घेऊन जायचा प्रयत्न करतो. जर जाता जर मला म्हणजे जाताना जर दुसरं पार्सल भेटलं दुसऱ्या ॲपवरून तर घेतो, ना तर नाही घेत मी. चला इथं थांबून काय मतलब नाही. ऑर्डर येत आहेत पण छोटे छोटे येत आहेत. पुढं जातो जरा, बघू कुठली भेटते ऑर्डर. आणि गाईज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आज मी. खूप दिवस झाले, म्हणजे दिवस नाही तर महिने झाले असतील. तर थोडासा अँगल माईकची सेटिंग थोडीशी मॅनेज करून घ्या. ही बघा ठाणे वेस्ट 173, 12 किलोमीटरचे 173. आतमधून जाऊन मतलब नाही, हायवेवरूनच जाऊया. तर भाई इथंच थांबलेलो, हायवेला साईडलाच थांबलेलो. ऑर्डर भेटले आहे की बघा. कुठून घ्यायचे आहे? तुर्ब्यावरून घ्यायचे आहे मला. ही तुर्भेवरून घ्यायची आहे. स्कूटरचीच ऑर्डर आहे. 279 रुपये म्हणजे 289ची ऑर्डर आहे. आपल्याला कॅश कलेक्ट करायची आहे 279 रुपये. आणि ही द्यायची आहे आपल्याला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स 1 BKC G ब्लॉक BKC. तर ठीक आहे चला बघू अजून ह्या ॲपवरून कुठनं भेटते काय. पहिला ही जाऊन पिकअप करतो. आपलं 2.9 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 3 किलोमीटर आहे आपलं पिकअप पॉईंट. तर बघू पार्सल काय आहे. पावसाचं वातावरण तर झालं आहे, जोरात येणार आहे पाऊस मला वाटतंय. आपल्याला जायचं आहे बँड्राला. कुर्ल्यावरती ट्रॅफिक असणार थोडीफार. ठीक आहे चला. फक्त 700 मीटर राहिलं आपलं. 700 मीटरवरनं पिकअप करायचं आहे. हां 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 ठीक आहे चालेल. भीगेगा नाही नाही. असं काहीतरी हे तर पुढं बसून चालणार नाही आपल्याला. पाय कम्फर्टेबल ठेवायला ना, पाठीमागच टाकू त्याला. ट्रिप स्टार्ट. किती किलोमीटर दाखवतंय? चोवीस किलोमीटर. 1 तास लागेल जायला आपल्याला. चला पिकअप केले. बघू जर दुसरी ऑर्डर जाता जर भेटली तर घेईन, नाहीतर पावसाच्या पहिला ही घेऊन जाऊया.
पावसामध्ये आहे ना जास्त वेळ मी थांबत नाही, कारण थांबून मतलब नाही, उगाच भेटली तर भेटली, नाही तर ते आहे ती पण कंप्लीट होणार, ती पण राहणार आहे. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर. डॉगेश भाई इकडनं जाऊया आपण, इकडनं दाखवतंय खरं आपल्याला 23:58 ह्या साईडतून. इकडनं बघू किती दाखवतंय. 3 मिनटं जास्त दाखवतं येत ना, म्हणजे ट्रॅफिक आहे इकडं. ट्रॅफिकमधनं आता कधी निघतोय बाहेर बघूया. ऑर्डर भेटली तर ठीक, नाही तर डायरेक्ट जाणारच आहे मी आता. वाशीपर्यंतच आपल्याला चान्स आहे ऑर्डर भेटण्याचा. तिथनं मग मानखूर चेंबूरवरून ऑर्डर घेऊन मतलब नाही आहे. तिथनं किती 100-150 रुपयाची ऑर्डर भेटणार. 100 रुपयासाठी अर्धा तास वाया घालवायचा आपलं. हां, तिथनं जर त्या साईडची चर्चगेट साईडची जर कुठली जर भेटली तर मस्त काम होईल, कारण मग ही जाता जाता ही BKCला द्यायची, तिथून तिकडं सरळ. शिट यार भाई, मॅप पहिल्या तिथेचं ऐकायला पाहिजे होतं, तिकडून जायला पाहिजे होतं. इकडून आलोय आणि अडकलोय आता ट्रॅफिकमध्ये. अजून इथं 23 किलोमीटर होतं ना, 10 मिनटं झाली असतील. अजून इथंच आहे मी. 21 किलोमीटर दाखवतंय अजून. मुंबईमध्ये तुम्हाला आहे ना हायवेचा पण एक्सपिरियन्स भेटणार, ऑफरोडिंगचा पण भेटणार, ट्रॅफिकचा पण, सगळं ऑलराऊंडर जेवढं आहे ना, जे आपण करू शकतो ना, ते सगळं तुम्हाला मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये भेटत. इथनं युटर्न मारायला बोलते ही, पण इथून मी वरनं जाणार आहे, गोल फिरून जाणार, गोल. हा बघा गाईज, हा 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 रोड बंद आहे. हा मला बंद केलाय रोड. मी ह्या रोडने जाणार होतो आता. अरे 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 रे, ये क्या हुई, ये कैसे हुई, ये क्यों हुई. हा हा हा, इथून जाऊ शकतो. हा वाला रोड बंद आहे ना. हा रोड आहे ना मॅपमध्ये नाही दाखवत. हा ज्याला माहिती आहे ना तोच ह्या रोडने जातो. हा बघा, हा वाला रोड मॅपवरती नाही दाखवत. कधी कोणी जर इकडनं जर आलात तर तुम्ही ह्या रोडने येऊ शकता. तिकडनं मी आलो ना तर ह्या रोडने आलो असतो. तो रोड बंद केला की लय खराब झाला ना रस्ता तो. हा रोड मॅपवरती नाही दाखवत. जर तुम्हाला जर ठाणे बेलापूर हायवे आहे ना, इकडून जर त्या साईडून जर इकडे नवी मुंबई साईडला जर जायचं असेल तर तुम्ही हा रोडने जाऊ शकता. कारण तुम्हाला नाहीतर मग हे बघा इथं दाखवत आहे पण मला की हा रोड नाही, टुडून वाजतंय आहे. तुम्हाला वाशी साईडून तरी दाखवणार आतमधनं जायला, नाही तर इकडनं पुढनं जुईनगरच्या इकडनं युटर्न मारून मग तिकडं जायला. पण हा रोड कुणाला जास्त माहिती नाही आहे. ठीक आहे, ऑर्डर भेटली तर दाखवतो तुम्हाला, नाही तर सीधा ही पहिला ड्रॉप करतो. तिकडून मला त्या साईडून भेटलं आहे बघा. फक्त राईड येत आहेत, उभ्याच्या फक्त राईड येत आहेत. आणि त्या ह्याच्यावरती तर डिलिव्हरीच्या ॲपवरती तर फक्त ते अंबरनाथ, ते शिळफाटा त्या साईडचेच ऑर्डर येत आहेत. इकडची ह्या मुंबई साईडची एक पण ऑर्डर नाही आहे. सगळ्या ह्या साईडचेच ऑर्डर आहेत. बघू आपलं हे ते काय ट्रॅकर बॉस म्हणून एक नवीन ॲप आलं आहे, त्याच्यावरती तर काय ऑर्डर मला काल पण मी ज्यावेळी लॉग इन केलेलं त्यावेळी पण एक पण नोटिफिकेशन फक्त येते की तुम्हाला ऑर्डर घ्यायला तुम्ही सक्रिय झालेला आहात, ऑर्डरची वाट बघा. वाटच बघतोय कालपासून. भाई साहब, पुढं पाऊस आहे की काय आहे काय माहिती. फॉग आहे की पाऊस आहे, पण पाऊस असला तर लय जोरात पाऊस आलाय. थंड हवा इकडे तर अजून मस्त, इकडे तर म्हणजे थंड थंड लागतंय आहे. पण पुढं बघा पूर्ण फॉग दिसतंय. तुम्हाला हे वरती दिसतंय की नाही माहिती नाही, पण पूर्ण फॉग सारखं दिसतंय. मग ते फॉग आहे की पाऊस आहे काय माहिती. पाऊस तेवढा नको भाई. बघूया आता, असला तर काय आपण काय अडवू तर शकत नाही पावसाला. भाई फक्त 10 किलोमीटर आहे, 9.9 किलोमीटर दाखवते अजून, पण अर्धा तास दाखवते अजून. 9 किलोमीटरला अर्धा तास ट्रॅफिक असणार आहे फट्टेवाली. कुर्ल्यावरतीच काय ट्रॅफिक असली तर, कारण कुर्ल्यावरून आपल्याला लत मारायचं आहे ना, सरळ नाही जायचं आहे हायवेवरून आपल्याला. ही कुठली आले हे बघा, बँड्रा ईस्ट 125 रुपये. काय घेऊन करू आता. हे 3 किलोमीटर पिकअप दाखवतं आहे, 8 मिनटं पिकअपला. जे 3 किलोमीटरला 8 मिनटं नाही होणार, ते दाखवतं असं ॲपमध्ये. तर 3 किलोमीटरला जर बोलला तर तुम्हाला 15 ते 20 मिनटं तरी आरामात लागणार
त्या पिकअप पॉईंटला पोचून ऑर्डर पिकअप करीपर्यंत. त्याच्यात त्या 125मध्ये माझा अर्धा पाऊण तास तरी वेस्ट होणार आहे. म्हणून छोटे छोटे ऑर्डर असं ह्याच्यामध्ये आहे ना, मल्टी ऑर्डर मारून नाही चालत. हां, जिथनं घेतले तिथनंच जर घेतली तर परवडते. मधनं जर घ्यायची बोलली ना तर टाईम वेस्ट होतो. तेवढ्या टाईममध्ये आहे ना, पुढं जर मला ऑर्डर भेटली ना मोठीवाली कुठली, तर ती माझी अर्धी ऑर्डर कंप्लीट होईल त्या अर्ध्या तासामध्ये. 8 किलोमीटर आहे, अजून 30 मिनटं दाखवते. भाई कुर्लेच्या इथं आहे ना, तुम्ही कधी पण या. चेंबूरच्या जरासा पुढचा ह्या रोडला तुम्ही कधी पण या, इथं ट्रॅफिक असतेच असते. आणि आज तर खूपच जास्त आहे. ह्याच्या पहिलं तर पुढच्या खाली, आता इथून खाली मी उतरेन ना तिथंपर्यंत असते, पण आज पूर्ण इथंपर्यंत आहे. चेंबूरच्या ह्याच्यापर्यंत आहे, ब्रिजपर्यंत. हे सगळी लोक इकडेच चाललेत काय. तरी बोललो भाई, एवढी ट्रॅफिक एवढं टायमिंग का दाखवते. पुढं बघा, पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम. आणि मगाशी किती 10 किलोमीटरला अर्धा तास दाखवत होतं. 5 किलोमीटर मी आलो पण अजून 26 मिनटं दाखवते. म्हणजे 5 किलोमीटरला 26 मिनटं. हे बघा, इकडनं किती जाम आहे, इकडनं रिकाम आहे. एवढं ते ट्रॅफिकमधनं थांबून जाण्यापेक्षा एक सिग्नल फक्त आपल्याला क्रॉस करायचा आहे. खूपच जाम करून ठेवलं आहे. तर हे ट्रक बघ ठीक आहेत, पण या छोट्या गाड्या 4 व्हीलर तरी इकडनं येऊ शकतायत ना. आपण रोड तिकडंच जातो, नाही चढणार भाई. अंकल जी, स्पीडमध्ये चढावं लागते भाई. आपली गाडी हलकी आहे, आपली कुठनं पण चढून जाते. आणि चढवायची पण एक ट्रिक असते. हे बघा, खाली ट्रॅफिक बघा, खाली सगळे थांबलेत. आता आपण वरनं हळूहळू हळूहळू चल भैया जी. पण वरती पण येणार रस्ता लय, हे फुटपाथ पण पूर्ण खराब झालंय बघा. याच्यापेक्षा खालनं थांबत थांबत गेलेलो परवडल. चला मी फटाफट फटाफट जातो. काय पर्याय नाही, आता ऑर्डर घेतले तर आता कंप्लीट करायला तर पाहिजेच. Much later. तर गाईज, लोकेशनवरती पोचलो आहे मी. जवळजवळ 1 ते 1.5 तासाच्या नंतर. एवढ्या ट्रॅफिकमधून 450 मीटर आहे फक्त, 2 मिनटात पोचू. बघूया आता काय खाली येत आहेत की आपल्याला घेऊन वरती जायला लागते काय माहिती. अशा ऑफिसमध्ये आहे ना, खाली येत नाहीत, बोलतात की आम्हाला येऊ शकत नाही, तुम्ही घेऊन वरती या. म्हणून आहे ना भाई, अशा बिल्डिंगमध्ये यायला ऑर्डर घ्यायला कसं तरी वाटतं. कारण बघा आता फिरून फिरून चाललो आहे आता मी इकडनं. विंगमध्ये जायचं आहे 1804ला, हे घेऊन जायचं आहे भाई. ऑर्डर दिले वरती, पेमेंट पण आलं आहे त्यांचं. पेंट करायचे आपल्याला. दुसरी ऑर्डर बघू कुठली भेटते. 290 दाखवते भाई, 279 केले. 79 म्हणजे 80, 10 रुपयासाठी राहू दे. ऑर्डर कंप्लीट. 5 स्टार नाही देणार भाई, 10 रुपये नाही दिले मला. बघू कुठली ऑर्डर भेटते. ऑर्डर घेतो भेटतो तुम्हाला भाई. आपल्याला एक ऑर्डर भेटली आहे, पोर्टरवरून ऑर्डर घेतली एक. इथून घ्यायची आपलं अल्का कॉस्मेटिक्समधून घ्यायचे. ही द्यायची आहे आपल्याला हाने वेस्ट. हां भाई, अजून 11 रुपये पाठवले त्यांनी मला. 290 दाखवत होतं ना. ठीक आहे, थँक्यू भाई. बघूया अल्का कॉस्मेटिक्स कुठं आहे आता हे. आणि जर परत वरती जर असलं ना भाई, मगच मला लय मोठी होणार आहे. 1.4 किलोमीटर दाखवते. 1.5 आता कमी होईल बघा. 700 मीटर. आता गेलेलो तिकडंच जायचं आहे. तर ठीक आहे, चला डायरेक्ट पिकअप करतो आणि सरळ गाडीवरती भेटतो तुम्हाला. पार्सल काय सरळ तुम्हाला गाडीवरतीच दाखव. काही लोकेशनवरती आलो आहे. कस्टमरला फोन केलेला, ह्याच बिल्डिंगमधून घ्यायचा. पाठीमागं ही वाली बिल्डिंग दिसते, त्या बिल्डिंगमधून खाली येतोय बोलला आहे. बघू कधी येतो आता. आतमध्ये जायला तर अलाउड नाही आहे. येतो बोलला आहे खाली, येऊ दे आपल्याला काय भाई. खाली आणून दिलं तर चांगलंच आहे. काही पार्सल घेतलं आहे, छोटंसंच आहे, एवढंसंच आहे. काहीतरी प्लेट आहे, कसली तरी मेटलची प्लेट आहे आय थिंक. एवढीशी छोटीशीच आहे.
म्हणजे आपल्या फोनपेक्षा पण बारकी आहे. तिकीट टाकले, बघूया उबेरवरनं ना ते डिलिव्हरीवरनं दुसरं पार्सल भेटतंय काय, घेऊन जाऊया सरळ. कारण फोनला पण चार्जिंग नाही, कॅमेराला पण चार्जिंग नाही. कॅमेराची माझ्याकडे सिंगल बॅटरी आहे, डबल बॅटरी नाही माझ्याकडे, त्यामुळे जरा चार्जिंगचा प्रॉब्लेम होतोय. बघू कधीपर्यंत टिकते चार्जिंग. पाऊस जर नाही आला, लावायला भेटली चार्जिंग, तर कॅमेरा पहिलं तर कॅमेराला चार्ज करून ठेवीन. येताना किती 1.5 तास दाखवत होतं. अरे हा यांचं हे नाही दाखवलं. हे 28 किलोमीटर होतं, मी 2 किलोमीटर आलो आहे आता. 28 किलोमीटर होतं, 41 मिनटं दाखवते आपल्याला. आता 26 किलोमीटर बाकी आहे. 2 वाजेपर्यंत पोहोचू आपण ठाण्याला. बघा व्ह्यू बघा ठाण्याला ह्या ब्रिजवरून पर्यंत. हा बघा कुर्ला. सगळे गाड्यांचे पार्ट आहेत. किस्मत न काय काही शॉकअप सर खराब झालेत ना, गाडी चालवायचं मन नाही करत आहे. पुढचं पूर्ण आपटून म्हणजे असं धाडधाड 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 होत आहे. आणि पाठीमागचा एकदम स्मूथ, असं वाटतंय टायर पंक्चर झाला आहे, हवाच नाही आहे गाडी ह्याच्यात. भेटतो सरळ तुम्हाला तर ड्रॉप लोकेशनला. ऑर्डर नाही भेटली तर, भेटली तर हायच मग. 15 minutes later. काही पोचलोय आपण जवळजवळ ठाण्यात, म्हणजे लोकेशनला पोचलोय. फक्त 1.1 किलोमीटर बाकी आहे. पार्सल काय जास्त मोठं नाही आहे, एवढंच छोटंच पार्सल आहे. तुम्हाला सांगितलं, आता दाखवतो तुम्हाला केवढं पार्सल आहे. एवढंसं पार्सल आहे भाई. पेमेंट पण घ्यायचं आहे यांच्याकडूनच. पाऊस आला गाईज, पाऊस आला. कोणाची तरी कमेंट आलेली की पावसामध्ये ऑर्डर कशी मारायची, पावसामध्ये पार्सल घेऊन कसं जायचं, ते मला कमेंट आलेली. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी पार्सल जे घेऊन गेलेलो आपल्या इथून नवी मुंबईवरून जे कुर्ल्याला पार्सल जे घेऊन गेलेलो, त्या पार्सलला तुम्ही बघितलं असेल पूर्ण रॅप करून दिलेलं आहे. तसं रॅप करून देतात. आणि जर नाही दिलं तर मग पहिलाच त्या लोकांना विचारायचं की आतमध्ये भिजण्यासारखं काय आहे की नाही, ते विचारायचं. जर आणि तसं पण जर भिजण्यासारखं जर असेल ना, तर ती लोक प्लास्टिकमध्ये टाकून देणार तुम्हाला, नंतर रॅप तरी करून देतील. आणि जर नाही दिलं तर विचारा. तर तुमच्याकडे जर काय प्लास्टिक तर काय पिशवी जर काय नसेल तर तुम्हाला ती लोक काहीतरी देतील, त्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. 3 किलोमीटरवरून पिकअप करायचं. बघा हे डिलिव्हरी. ते आता जी ऑर्डर वाजत होती ना, ती पण ह्याच ॲपची होती. पण हे स्टोअरची ऑर्डर आहे. म्हणजे ज्या कस्टमर जे आपलं आपण फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरनं कसं ऑर्डर करतो, त्या तशा ऑर्डर आहेत. आणि हे मोठ्या ऑर्डर म्हणजे लांबच्या ऑर्डर, त्या स्टोअरच्या ऑर्डर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स पेमेंट पण भेटणार आणि असं ऑर्डरवरती पण भेटणार. ऑर्डरवरती जर घेतलात तर तुम्हाला 12-15 रुपये पर ऑर्डर तुम्हाला भेटेल. मग तुम्ही जर दिवसाच्या एक 50च्या वरती जर ऑर्डर जर झाल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. पण एवढं की त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोलचे पैसे जास्त जात नाहीत. का जास्त जात नाहीत? कारण तुमच्या पूर्ण ऑर्डर, आता समजा मी इथं माझं ऑफिस आहे, इथनं आता मला इकडं जायचं आहे, ह्याच एरियातला मी जवळजवळ 40-50 ऑर्डर घेणार. मला जास्त लांब फिरायला लागत नाही. म्हणजे फक्त इथल्या इथं जायचं, मला फक्त पेट्रोल लागणार आहे. ते पण चांगलं आहे. पण ते कसं, जी लोक स्विगी झोमॅटो ज्या एरियामध्ये मारत होतीत ना, त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. कारण त्या ह्याच्यासाठी पूर्ण बिल्डिंग कुठली बिल्डिंग कुठं आहे, कुठला एरिया कुठं आहे, ते सगळं माहिती पाहिजे. हे गाईज हे बघा, आपल्याकडं वायरलेस माईक असण्याचा हा एक फायदा, प्लस पॉईंट. आता माझ्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपले. हे बघा अशी चार्जिंग लावले. आता वायरलेस कॅमेरा वायरलेस माईक असल्यामुळे आहे ना, मी डायरेक्ट इथं चार्जिंगची केबल लावू शकतो.
पण वायरवाला जर माझ्याकडे माईक असता, म्हणजे वायरवाला पण माझ्याकडे आहे माईक, तो जर असता ना तर मी आता माझ्या कॅमेराला मी चार्ज नुसतं करू शकलो. तर हा एक प्लस पॉईंट आहे आपल्या वायरलेस माईकचा. 2.5 किलोमीटर आहे, 6 मिनटं लागतील. भेटतो तुम्हाला सीधा आता ड्रॉप लोकेशनला. 5 minutes later. पोचलोय भाई. कुठली कंपनी काय माहिती. इथं आहे. येईल तिकडे बघतोय, लोकांच्या गेटवर जाऊन विचारतोय. ह्या कंपनीमध्ये जायचं आहे. हेलो, हाँ पोर्टर से बात कर रहा हूँ. गेट पे आ गया हूँ. आतमध्ये एक मिनिट. हां OTP पेमेंट घ्यायचं आहे. कुठले नावाचे ते बघ, 3 पीस आहेत 3. 10 रुपये ऑनलाईन करू तुम्हाला. कुठे नाही आहेत. थँक्यू. काही पेमेंट घेतले. 140 होते, 150 दिलेत. मी तर भाई कॅश ठेवतच नाही. आपले आजचे अर्निंग झाले 627 रुपये. तर हा होता असा आजचा व्हिडिओ. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.